अजमेरमध्ये एक काका एका मुलीचा फोटो घेऊन एका फोटो लॅबमध्ये गेले आणि तिथे त्या व्यक्तीला विचारलं की या मुलीचं जे स्थळ आहे ते माझ्या मुलासाठी आलेलं आहे. तुमच्या रेकॉर्डमध्ये सोफिया सेकंडरी स्कूलमध्ये जे सेक्स स्कॅन्डल झालं होतं त्यामध्ये या मुलीचा फोटो आहे का एवढं बघून सांगाल का? सेम तशीच घटना सध्या अमरावतीमध्ये घडली आहे. अमरावतीमधलं सेक्स स्कॅन्डल आणि अजमेरमधलं सेक्स स्कॅन्डल यामध्ये खूप सारे साम्य आहेत. अजमेरमध्ये जे झालं त्याच्यामध्ये गुन्हेगार मुस्लिम होते, अमरावतीचे गुन्हेगार मुस्लिम आहेत. तिथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या हिंदू स्त्रिया होत्या, इथल्या देखील स्त्रिया हिंदू आहेत. त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. इथे या पोरींसोबत अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले आहेत. तुम्हाला माहितीये का ह्या गोष्टी का घडतात? हे गुन्हेगार सेम काय आहेत? कारण हे गुन्हेगार एकाच शाळेतून शिकतात. त्या शाळेचं नाव आहे मदरसा. काही कॉन्टेंट क्रिएटरसाठी हा कॉन्टेंटचा मुद्दा असू शकतो, राजकारण्यांसाठी हा एक राजकीय विषय असू शकतो, लव जिहाद होईल, इलेक्शनचा टॉपिक होईल, काही न्यूज चॅनलसाठी हा एक ब्रेकिंग न्यूजचा विषय होईल, सगळ्यांचं सगळं होईल. पण त्या पोरींचं उद्ध्वस्त झालेलं जे आयुष्य आहे ना ते कधी कुणी भरून नाही काढू शकत. कारण हे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत. एकदा इंटरनेटवरती गेलेली गोष्ट आहे. तुम्ही किती पुसण्याचा प्रयत्न केला तरी ती पुसल्या जात नाही. आज ना उद्या या गोष्टींचे जे पडसाद आहेत ना ते या पोरींच्या आयुष्यावरती उमटणार आहेत. पोरींनो आत्ताच जाग्या व्हा. खूप अवघड आहे हे जग. तुम्ही जेवढं साधं सोपं तुमच्या अब्दुल्ला समजतायत ना तेवढा साधा सरळ सोपा नाही येतो. कारण तुम्हाला फिरवण्याचे त्याला पैसे येतात. तुमच्या जातीनुसार तुमचे टॅक्स ठरलेले, तुमचे पैसे ठरलेले. तुम्ही जेव्हा बाहेर जातात जर एखाद्या अशा भुरट्या व्यक्तीची तुमच्यावरती नजर पडली ना तर तुमच्या कपाळावरती तो टॅग लावून फिरत असतो की ही पोरगी इतक्या रुपयाची आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या भाषेत सांगायचंय? 300 पेक्षा जास्त व्हिडिओ, 180 मुली. पोरींनो तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत जाताय त्याच्यासोबत नग्न होताय तर तुम्हाला कळत कसं नाही की जर हा व्यक्ती हे सगळं रेकॉर्ड करतोय तर ही रेकॉर्डिंग तो कोणाला फॉरवर्ड नाही करणार, कुठे टाकणार नाही. कशावरून तो या गोष्टींचा गैरफायदा घेणार नाही? जर त्याच्यासोबत झोपण्यासाठी जर तुम्हाला धर्म परिवर्तन करावं लागत असेल तर ते कसलं आलंय प्रेम? अजमेर मधले जे स्कॅन्डल आहे ना त्या गोष्टीचे पडसाद त्या पोरींच्या आयुष्यावरती अजून उमटलेले आहेत. त्या पोरी कोणाच्या तरी आजी आहेत, कोणाच्या तरी आई आहेत, तरी देखील त्यांना कोर्टाचे समस्या येतात, तरी देखील त्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, तरी देखील त्यांना आजपर्यंत पूर्णपणे न्याय मिळालेला नाहीये. जेव्हा अजमेरच्या पोरीचं स्थळ यायचं ना तेव्हा अगोदर त्या पोरीचा फोटो या स्कॅन्डल मध्ये आहे का नाही या गोष्टींची लोक चौकशी करायचे. आपली सून, आपली होणारी बायको या सगळ्या स्कॅन्डल मध्ये इन्व्हॉल्व तर नाहीये ना या गोष्टींची लोकांना भीती वाटायची. कित्येक आई वडिलांनी पोरींना घराच्या बाहेर काढलं, कित्येक लोकांनी आपापल्या बायका सोडून दिल्या. या सगळ्या गोष्टींचे वाईट परिणाम आयुष्यभर होत असतात. कोणत्याही पोराला आपलं स्टील देताना जरा विचार करत जा की हा पोरगा या गोष्टीचा वाईट तर नाही वापर करणार ना. 16 वर्ष धोक्याचं उगाच म्हणत नाहीत. नाकात वारा शिरलेल्या गुऱ्यासारखं वय असतं हे. जिकडे रस्ता दिसेल तिकडे धावत फिरतं. सगळं मिळणार आहे. नवरा मिळणार आहे चांगला, जो तुमच्या धर्माचा असेल, तुमची प्रायव्हसी जपेल, जो तुमच्या शरीराची इज्जत करेल. असे कित्येक लोक तुम्हाला भेटतील. अशा गिधडांपासून लांब राहा जे तुमचे प्रायव्हेट मुवमेंट विकतात. जे पोरींनो जर आई वडील तुम्हाला हा काळजीपोटी व्हिडिओ फॉरवर्ड करत असतील ना तर अजिबात चिडू नका, रागवू नका की पप्पा आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात, आई आम्हाला हे सगळं कळतं. अजिबात म्हणू नका. आई वडिलांना फक्त आणि फक्त काळजी असते. भरकटायला वय असतं ग पोरींनो आणि आई बापांना काळजी असते. एवढंच लक्षात ठेवा आणि तुमचं जे शील आहे ते कोणाला तरी देताना 10 वेळेस विचार करा.